वापी सरोवराचे तीर, तेथे पशु पक्षी नर वानर, नाना पात्रे वृक्ष विस्तार, से डोळी सभा, एक शस्त्र झाडू दाता, दोन्ही दिसती तत्वता, नाना तंतू तणकारिता, विदा मागाश ज्योती कुशले होते, दृश्य मिथ्या तरिका दिसते, याचे उत्तर बोली जेलते, सावध ऐका. मागास ज्योती कुशले होते, दृश्य मिथ्या तरिका दिसते, याचे उत्तर बोली जेलते, सावध ऐका. आमचा विषय 6, 9 ना 6-8. श्रोत्याने प्रश्न विचारला होता की दृश्य दिसते ते खोटं कसं म्हणायचं. दिसते तर खरे नाही का. आता आम्ही बसलोय ते खोटं आहे का. काय म्हणता तुम्ही. आता तुम्ही बसले, आम्ही भजन करणार, आज एकादशी म्हणतो नाही का. खरं काय खरं त्याच्यामध्ये. दृश्य आहे ना, खरं आहे का. गुरुनी शिकवलं, शिष्याने ऐकलं, मान्य केलं कोणी. गुरु सांगितलं बरोबर सांगितलं. आता इथे पण आधी दृश्य ते ज्ञात्याचे देखणे नव्हे. जडमूळ अज्ञान जीवे, ते अज्ञानामुळे आपल्याला खरं वाटते. आणि मूढ म्हणजे आम्ही मूर्ख आहोत आणि बुद्धी आमची जड झाली, त्याच्यामुळे आम्हाला हे खरं वाटते. आम्ही भजन करतो, आम्ही भजन केलं, शनिवार आहे आम्ही भजन केलं, आम्ही अमुक दिवशी आहे भजन केलं. खरं आहे का ते. आम्ही भजन करतो. भजनाचं भोजन करतो का आम्ही. नाही. भजनाचं भोजन ज्या दिवशी वेळ कळेल तेव्हा त्या दिवशी ते भजन झालं नाही लक्षात येईल. भजन केलंच नाही मी. भजणारं कोण, भजन करणारं कोण. अज्ञान कुठलं. जड मूळ आम्ही मूर्ख आणि जड म्हणजे देहबुद्धी झाली आम्हाला जड. हे शरीर हे जड आहे. आम्ही ते खरे मानले. दोन्हीकडे अभिमान पसरत गेला. हे खरं, हे खरं ना, मग जग पण खरं. सगळ्यात पहिली चूक झाली कुठली की देहाकृती जी आहे ती मी बघितली. माझी आकृती हे देहाकृती करे, माझं ना हे अमुक करा, मी तमुक करा, माझं नाव खरं, सगळं खरं. हे खरं ना, मग जग खरं. केवढी पहाव केवढा चुका पडला. काय समर्थांचं डोकं फिरलंय हे लिहितात ते. किती चूक काय म्हणतात की चूक झाली आहे सगळी. खोटं असून खरं मानतोय आम्ही. आम्हाला काय कळते हो. समर्थांना असं कळते की आम्हाला कळते. समर्थांना कळत नाही, आम्हाला कळते. आणि थोडंसं विषय जरा गरम करतो, गरम वाटतोय तो ऐकायला, पण ते सत्य आहे. बुडबुड्या जसं तुमच्या पाण्यामध्ये बुडबुड्या आहेत आणि त्या बुडबुड्यामध्ये आपल्याला आकृती दिसतात. जेवढे बुडबुडे तेवढ्या आकृत्या दिसतात. अरे खऱ्या मानायच्या का त्या बुडबुड्या कुठला गेली आकृती. आता डोळ्यामध्ये हे चित्र दिसते, त्या डोळ्यामध्ये चित्र आहे काय, हे दिसते ते, हे बघितलं ते. आता इथे कार्यक्रम चालू आहे, आम्ही इकडे कार्यक्रम केला.
हे डोळ्यामध्ये आहे काय चित्र ते? आपल्या डोळ्यामध्ये भावली आहे का? त्या चित्राची भावली इथे आहे का? डोळे बंद केले गेले, तिथे काय नाही. तिथे ती खरी का मानावी असा प्रश्न आहे. ह्या डोळ्याच्या माऊलीमध्ये जे प्रतिबिंब पडले, ह्या जगाचे प्रतिबिंब पडले, ते त्याने बघितले आणि ते खरं मानतो. मग आपण भजन, देवपूजा, भ्रम आहे. देवपूजा हे भ्रम. मी भगवंताची पूजा केली हा भ्रम आहे. मी आहे हा पण भ्रम आहे. तू आहेस हा पण भ्रम. मी उपासना करतो भगवंताची उपासना, मी उपासक आहे भगवंताची उपासना करतो, तो पण भ्रम. ह्या जगाचं जगच भ्रमाचं मूळ आहे. हे जग भ्रमाचं मूळ आहे. हे खरं मानत राहतो खरं. तूच मान्य करतो. तुला आडवा कोण येतो? तुझ्या आत्म्याने जर जग खरं मानलं तर त्याच्यामध्ये येऊन दुसरा कोण बोलणार खोटं मन म्हणून? नाही, तू मान्य तूच करतोस ना. खरं खोटं शोधून बघतो कोण? उद्योग लागले. आताच एक महाराजांच्या वेळेची माहिती मला होतीच, महाराजांनी सांगितलेली की सत्य असलेल्याचा पुरावा मला आज मिळाला. डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस केरळाचे इथे आले होते मध्यंतरी. त्यांच्या त्या पुस्तकासंबंधी आमची चर्चा बरेच वर्ष चालू होती. पण त्यांची ती चाबरमाला केस म्हणून, तिथे चाबरमाला तिथे बायकांना प्रवेश नाही द्यायचा नाही असे तिथले पुजाऱ्यांचे हट्ट होते. आणि त्याच्यावरून भांडणं किती, मारामारी किती, म्हणजे भयंकर झालं होतं. तर तो विषय चालू होता. त्याचा उलगडा झाला आज का काल झाला 2 दिवसापूर्वी. त्याच्यामध्ये आपले बॉम्बे कमिशनर पण होते. सगळं बघायला मुद्दा त्याच्यात शिकण्यासारखा कसा आहे, महाराजांनी काय सांगितलेलं हे करू नका, हे बांधा, ते करा, अमुक करा. तर तिथे परिस्थिती काय निर्माण झाली आत्ता? आधी परिस्थिती तीच केली त्याला. पण हे बायकांना प्रवेश हा वेगळी भाग, हा भाग वेगळा होता. पण तिथे मूर्ती होती मुळात सोन्याची, पण दाखवली गेली काय? सोन्याची नाही, तांब्याची होती. त्याच्यावर आम्ही सोन्याचा मलामा काढला होता. आणि प्रत्यक्षात तशा बऱ्याच गोष्टी होत्या. दरवाजा होता, अमुक होता. शेवटी त्याच्या घरात काय 50 किलो सोनं CBIने 50 किलो सोनं सापडलं त्याच्या घरात. ती अटक केली त्यांनी. त्या लोकांना, जे लोक होते हे साहेब होते, म्हणजे चीफ ऑफिसर महत्त्वाचे, त्यांनी ते सगळं कारवाई केली. तेव्हा मध्ये म्हणाले आता ह्या केसमध्ये मला फार त्रास होतो. सांगायचा हेतू काय? महाराज म्हणायचे वर्तमानपत्र वाचता की नाही तुम्ही? निसर्ग महाराजांना काय कळत नाही? ही परिस्थिती वाईट झाली आहे. निसर्ग महाराजांना काय कळत नाही? आम्हाला कळते. त्यांच्या पुढचे ज्ञानी आम्ही. मी कोणाला दोष देत नाही, पण गुरु जेव्हा सांगतात त्याच्या पाठीमागे भूमिका सत्य. मग त्याला त्यांनी उदाहरण दिलं महाराजांनी. वर्तमानपत्रात तुम्ही वाचताना सगळी देवस्थान आहेत, पंढरपूर आहे, अमुक आहे, तमुक आहे, सगळी झाडून सगळी नावं घेतली 2-4. पण तिकडे शेवटी व्यवहार काय चालतो, काय परिस्थिती निर्माण होते. कशाला तुम्ही बांधता रे? कशाला मागे लागता? हे बांधूया ते बांधूया म्हणून उपद्व्याप कशाला पाहिजे तुम्हाला? आम्हालाही नको होते, 20 वर्ष झालं नाही. पण बसायला एक जागा कुठेतरी पाहिजे. पुस्तकं विकायला काय करायला 4 लोकांनी आले, बाकी काय होते, उपद्व्याप नको. म्हणून इथे मी सोन्याचं काय का पहिल्यापासून मी इथे सोन्याचं काय कर, सोन्याचे आम्ही मुकुट घालून आम्ही हे सोन्याचं ते करू. निसर्ग महाराजांना काय कळत नव्हतं. म्हणून मी तीच भूमिका इथे ठेवली महाराजांची. ह्याची काही गरज नाही म्हणून. का त्याला परत सिक्युरिटी लावायला पाहिजे खाली. इथे सिक्युरिटी द्यायची, इथे सिक्युरिटी लावा सांभाळायला. खोटं म्हणायचं खरं म्हणायचं. रामदास स्वामीने काय कळत नाही? हे जग खोटं म्हणून शिकवलं. तुझा देह खरा आहे का? तू देह आहेस हे खरं आहे का? हा मुद्दा तिथे जातो परत. जोपर्यंत मी देहबुद्धी म्हणजे देह मी आहे हे जोपर्यंत पक्क आहे, तोपर्यंत हे समर्थाने शिकवलेलं आणि निसर्ग महाराजांनी शिकवलेलं ह्या बुद्धू माणसाच्या घरच्यात उतरणारच नाही. 100% सांगतो. जोपर्यंत गुरुचं वचन पाळायला नाही घेतलं तोपर्यंत नसते. उद्योग करत बसतो हा माणूस. काय अक्कल नाहीच आहे माणसाला. काय कळत? कशाला गुरुकडे जाता? मग काय कशाला जाता? महाराज म्हणायचे
गुरुच्या नादाला लागू नका. जमत शिकवलेलं समजत नसेल तर चालू पडायचं. कशासाठी? काय करायचं मग? कशाला गुरु पाहिजे तुम्हाला? ग्रंथामध्ये काय सांगितलं ते कळत नाही, गुरु प्रत्यक्ष सांगतात ते कळत नाही. हा बाळा आपला महाराजांनी देह ठेवला, त्याच्या मागून चित्र विचित्र करायला लागले. हा म्हणतो मी माझं काहीतरी करतो म्हणून, मग हा करतो, दुसरा करतो, तिसरा करतो. अरे करताय काय? शिकवलं काय? ते शिकतो कोण? व तोंडाने बोलायचं मी ब्रह्म आहे म्हणून, तोंडाने मी ब्रह्म आहे. वागणूक काय दाखवते तुझी? ब्रह्माची वागणूक काय दाखवते? जग खरं आहे की तुला खोटं वाटते? का ते खोटं लिहिलंय ते तपासून बघ ना. ग्रंथ खोटा महाराज खोटे, तू बघ ना. तू शहाणा आहेस ना, तू शोधून बघ ना. तर ते बघायला कोण तयार नाही. अभ्यास नको करायला कोणाला, फक्त तोंडाने बडबड बडबड करायची. अभ्यास वृत्ती नाही. जोपर्यंत अभ्यास वृत्ती नाही तोपर्यंत ह्याच्यात किती लिहिलेलं बरोबर असेल तरी सुद्धा ते त्याला कळणारच नाही. तपासून बघणार कसे? काय महाराजांनी थोड्या छोट्या छोट्या गोष्टी ते तुला 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 तू आकृती देहाची आकृती आहे. ती देहाची आकृती म्हणून मी जे तू मिरवतोयस ना, त्याच्याने गब्बर व्हायला मागतोस, होणार नाही. ह्याच्या बळावर मोठा व्हायला मागतोस, होणार नाही. काय शिकलाय? ह्या शब्दातून काय शिकतो आम्ही? नुसतं ऐकायचं, इकडून ऐकायचं, इकडून सोडून द्यायचं. कशाला ते? काय करायचं ते? गुरु शिकवलं मला गुरु पाहिजे. काय करायचं? गुरु इकडून ऐकायचं, इकडून सोडून द्या. अरे हा देह तुझा दिसतो, तुला हा देह तुला दिसतो, पण ती देहाची आकृती आहे. ती आकृती तू मी आहे म्हणून मान्य केलीस ज्या क्षणी, त्या क्षणी तुला जग खरं आहे म्हणून मान्य तूच केलंस. लोकांची चूक काय? लोकांची म्हणजे कोणाची त्या आत्मा त्याच्यात अडकला जाऊन. कशामध्ये? देहाची आकृती मी आहे ह्याच्यात त्यांनी पकड घेतली. ती पकड ढिली करायची आहे. देहाची आकृती मी आहे ही जी पकड झालेली, ती पकड ढिली करायची आहे. काय वाटेल ते करून योग साधना करा, नामस्मरण करा, ध्यान करा, काय हवं ते करा. नाहीतर भजन तरी नीट करा. भजन पण येत नाही एकाला सुद्धा. संप्रदाय वाढले मोठे मोठे एवढे, एकाला पण भजन येत नाही. भजन कसं करतात? धन्यवाद हे म्हटलं की झालं भजन. माझं पाठ आहे म्हणून ते म्हटलं की झालं भजन. बरे भजन करताना देहाची आकृती मी नाही, आकार मी हा देहाची आकृती नाहीच नाही, आकार पण मी नाही, ह्या भूमिकेत जाऊन ते भजन व्हायला पाहिजे. महाराज भजन करते. महाराज भजन करत नव्हते. महाराज मी बघितलं उभे असायचे बाजूला. मी महाराजांच्या बाजूला मी एकदा बघितलं, म्हणजे सुरुवातीच्या नंतर मला मग म्हटलं महाराज भजन तर टाळ तर वाजतात महाराजांचे, निसर्ग महाराजांचे टाळ हातातून वाजत होते, पण महाराज तिथे हजरच नसायचे. बोलत असताना गायब व्हायचे. बोलत असताना समोर आहेत बसले, दिसतात समोर बसले, पण तिथल्या तिथे ते गायब व्हायचे, नाहीसे व्हायचे. नाहीसे म्हणजे शरीर आकृती दिसायची, पण अंतर्यामातून ते तुमच्या ठिकाणी नसायचे. भजन करताना आम्हाला दिसायचे, पण ते भजन सोडून निघून जायचे. भजन सोडून निघून जायचे. ते फक्त इकडे हात हलवतात, शरीर हलवते, तोंडाने शब्द कधीतरी ते एका दुसरं कधी कधी म्हणायचे, असं काय म्हणायचे नाही. ते स्वतःच्या स्वरूपामध्ये जाऊन विलीन व्हायचे. ही क्षमता आहे. गुरुच्या वचनाप्रमाणे वागल्यानंतर ह्या क्षमतेपर्यंत जो जाता आला पाहिजे आपल्याला, तर उपयोग आहे. नाहीतर काय ते काय कधी काय हे काय उद्योग, ते उद्योगाचे सगळे, हे उद्योगच आहे सगळे. परमार्थ नाही उद्योग काय, हे कर ते कर, मिठाया खा, अमुक वाट ते कर, आम्ही एवढी जेवणं घातली तेवढी जेवणं घातली. अशाला ती महाराजांकडे आम्हाला जेवण पण नव्हतं. प्रसाद घ्या आणि जा. जागा छोटी मोठी हा प्रश्न नाही. मोठ्या हॉलमध्ये सुद्धा कार्यक्रम झाला तरी जेवणं नाही. 10-12ला कार्यक्रम सोडून 12:30ला जेवायला घरी जा. इकडे जेवणं मांडा, ते करा, हे उद्योग नाही महाराजांनी शिकवलं. कशासाठी? ते पण शिकवले असते ना, ते पण केले असते त्यांनी, काही कमी नव्हतं. पैसा तर लोक एवढा घेऊन येत होते ओतून, पाहिजे तेवढा. चालू पड म्हणून सांगायचे, पैसा सगळं तू चालू पड येतो. काय शिकवायचं होतं ते शिकलं नाही ना आम्ही, तर आम्ही काय गुरुकडे येऊन काय उपयोग नाही. कसला कार्यक्रम करतो? कार्यक्रम केला आम्ही, कार्यक्रम केला. कसला कार्यक्रम? हे ज्या वेळेला आपल्या लक्षात येईल त्यावेळेला तो कार्यक्रम झाला. ज्या दिवशी
ज्या क्षणी गुरुने काय शिकवलं, काय सांगितलं, पंडित महाराजांनी पण शिकवलं, त्यांची भाषा वेगळी होती, साध्या वेगळ्या भाषेत सांगायची, पण अर्थ तोच. लक्ष दिला नाही तर कधी कळणार नाही. आता तिथे आता थोडक्यात काय, आता बघा तुमच्या लक्षात येते का? आता मी तो मूळ विषय स्पष्ट करतो. कठीण विषय, हा विषय कठीण आहे. पास होणार नाही परीक्षेत, नापास होणार. याचा अभ्यास करायला गेला ना नापास होणार. नापास झाला तरी परत अभ्यास करायचा. आता बघा, डोळे बंद केल्यावर काय दिसते, काय नाही दिसत, अंधार दिसतो. डोळे बंद केले तेव्हा ते जग खरं मानलं होतं ते कुठे गेलं? जे खरं जग मानलं ते कुठे गेलं? डोळे बंद केल्यावर तुझं आपलं शरीर पण दिसत नाही, कुठे गेलं? डोळे बंद केले फक्त, बाई काय नाही. डोळे उघडल्यावर जे दिसते ते मी खरं का मानतो, हे ज्याचा त्यांनी स्वतःच्या ठिकाणी विचार करायला पाहिजे. हे डोळे उघडल्यावर जे दिसते ते मी खरं का मानतो? ह्याच्यातच गटागळ्या खात आहेत सगळे. हे खरं मानून त्याच्यात मोठेपणा मिरवायचा, हे कर ते कर, काही नाही. पॉलिटिक्स काय म्हणतात उद्योग, मोठे राजकारणी पुढारी यांचे पण तेच उद्योग. जग सुधारायला नेपोलियन पासून बऱ्याच लोकांनी प्रयत्न केला. मोठे लोक, जग सगळं सुधारायचं. अमेरिका का आणखीन परराष्ट्र का, पैशाच्या जोरावर आम्ही जगात सुधारणा करणार सगळी. कित्येक वर्ष झाली जग सुधारत आहेत हो. आजची सुधारणा आहे का? की राजा अशोकाने शांतता प्रस्थापित करायचा नंतर प्रयत्न केला, त्याच्या आधी रक्ताचे पाठ वाहिले अज्ञानामुळेच ना. किती माणसं मेली युद्धामध्ये, ते रक्त बघून तो घाबरला, म्हणून हे काय केलं नाही. रक्ताचे पूर जातात, माणसं मारली गेली. डोक्यात प्रकाश कधी पडतो? ह्याच्यानंतर असा प्रकार आहे की सत्याची भूमिका आणि सत्याने वागणं, सत्याने राहणं, हे प्रयत्न नाही जमत तर बाकीचे उद्योग तरी करायचे नाही जमत ना. करायचं तर हेच करीन, नाही तर मी काय करणार नाही, ही तरी भूमिका पाहिजे. करायचं तर गुरुचं वचन मी पाळीन. माझी समाधी माझ्याकडे, मी माझ्या समाधीत आहे. मी गुरुचं वचन पाळतो, आत्म्याच्या सत्तेने जगतो, लोकांच्या मर्जीने नाही. त्याच्यामध्ये त्याचं लक्ष जर गेला तर अरे अलक्ष लक्षुनी पाहिजे तुम्ही बघा, अरे अलक्ष लक्षुनी पाहिजे जे वस्तू अलक्ष करते, इकडे लक्ष जे तुझे पडले ते लक्ष तू दूर खेचून घे आणि अलक्ष कर. आणि त्या अलक्ष केल्यानंतर निज वस्तू त्याचा उपयोग काय करायचा? निज वस्तू काय 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 साचलंय त्या देहामध्ये. देह कसा पण असू दे, वाकडा तिकडा कसा पण, अष्टावक्राचा देह 8 ठिकाणी वाकडा होता, पण त्याच्यामध्ये काय तत्व आपलं हे त्यांनी शोधून काढलं, त्याच्याने तो समाधान झालं. समाधान पाहिजे. रामदास स्वामींच्या शिष्याने सगळं ऐकलं. जेव्हा त्या एका शिष्याने विचारलं, महाराज तुम्ही सांगता तेव्हा आम्हाला समाधान असते, पण मागावून समाधान नाही, सो त्याला काय करावं ते तुम्ही सांगा. तुम्ही समजत असताना आम्हाला बरं वाटतं, ऐकल्यावर पण बरं वाटतं, समाधान वाटतं, पण नंतर जातं समाधान. तुम्ही बाजूला बोलणं बंद, काय समाधान गेलं. ऐकल्या त्यावेळेपुरतं समाधान बरोबर आहे. ऐकल्यानंतर श्रवण भक्ती याला म्हणतात. ऐकल्यानंतर त्याची आठवण केली का मी, काय ऐकलं. एक परवा एकाने प्रश्न विचारला की हे सगळं एवढं सगळं मी ऐकतोय, ते लेडीज होतं, ते कसं करू, मला काही समजत नाही. त्या लक्ष्मीबागमध्ये प्रश्न विचारला होता, फार महत्त्वाचा प्रश्न आहे की आपण रोज कामधंदा करतो, याच्यामध्ये हे सगळं विसरायला होतं, मग ते कसं करायचं. आपण त्याच्यात गुंतून पडतो त्या कामात, हे कर विसरलं. मग काय सांगितलं, आत्मा आहे, शरीर नाही आहे, मी जग खोटं आहे, सगळ्याचं हे जमायचं कसं. तर म्हटलं तिला साधं उदाहरण तिला सांगितलं
बघा तुम्ही, आपण पण करू शकतो, जेव्हाही केलं पाहिजे. साधं उदाहरण असं आहे की एखादं झाडू कचरा मारायचं उदाहरण आहे. तुम्ही कचरा काढतोय, मी कचरा काढला, ही जी भूमिका येते, मी कचरा काढला आणि कचरा मी काढून मोकळा केला. आज सकाळी कोणी कचरा काढला, मी काढला. ही जी अंतर्यामीची भावना आहे, भूमिका आहे, भावना किंवा भूमिका, ती पहिली तोडायची. म्हणजे कचऱ्यासाठी नाही, कुठलंही काम, ते काम करत असताना शिकायचं कसं, तर कचरा काढला जात आहे. काय शिकायचं? कचरा काढला जात आहे. याच्यात कोण काढतोय का? मी काढतोय, भूमिका आहे. कचरा काढून संपला, जेवण केले जात आहे, जेवण संपले, नंतर जेवण पण संपले. बाजारातून जिन्नस आणले, 1 2 3 4 5 6 7 8 महिन्याभराला पुरतील एवढे जिन्नस आणले. 25 30 50 काय जिन्नस आपापल्या जागेवर ठेवले, सगळं भरलं. सगळं हळूहळू नंतर ते वापरत गेले, तसे हळूहळू संपले. हा विषय साधा आहे ना. मग ह्याच्यामध्ये तू काय केलं, ते सगळं जे आलं ते गेलं. जेवढं आलं ते गेलं का राहिलं नाही, त्याच्यात काही दिसत नाही राहिलेलं. परत नवीन येणार तो भाग नंतरचा, पण आलं ते गेलं ना. म्हणजे येतं ते जातं. शिकायचं काय की तेच रोजचं व्यवहार करताना शिकू शकतो. आलं ते गेलं. मग राहिलं कुठे, राहिलं काय, ते ज्याने ते पाहिले तसे ते कृती घडली. कृती घडली आणि संपली. मी त्याच्यात काही केलेलं नाही, माझा संबंध नाही. मी फक्त पाहिले. पाहणारे जे आहे ते ज्ञान, त्या द्रष्टा म्हणून ते ज्ञान आहे. ज्ञान फक्त केवळ त्या पाहता. तर जेव्हा हे दृश्य नाहीसं होते, काय म्हणतो, दृश्य जेव्हा नाहीसं होतं, तेव्हा जे काही स्वतःबद्दल मी अमुक आहे असं काय वाटत असेल, जर कधी कुठे कोणाला, तर त्याचा तो अभिमानाचा बुडून जाणार त्याचा अभिमान. किंवा जेव्हा दृश्य नाहीसं होतं तेव्हा त्याला अभिमान झालेला असतो. त्या क्षणी ते समय उतरे कुंज मीपणाचा, त्या वेळेला तो उतरणार आहे. नाही तर हा जो अभिमान चढलेला आहे ना वरती, तो उतरणारच नाही खाली. पण दृश्य नाहीसा होत नाही आमच्या समोर. आम्ही दृश्य खरं कोणी केलं? दृश्य मीच केलं. इकडे देव मी करा, इकडे मी मानला देह खरा, आणि तिकडे दृश्य खरे झाले. आपोआप दृश्य खरे होते आणि जग खरे. त्याच्यातलं सुख दुःख सगळं आम्हाला बघावं लागते. परंतु ते अजिबात खरे नव्हे. पण देहामध्ये असलेली जाणीव, त्या जाणीवेला आकार आहे का? देहामध्ये असलेल्या जाणीवेला आकार नाहीये. आकार नसताना देह बघते की नाही? का देह बघतो, का डोळा बघतो? आकार नसून ते बघते. त्याची क्षमता केवढी आहे. पण ते मी आपण म्हटलं तर ही जाणीव जे जाणवते, जाणवणारी जाणीव, मी आहे अशी जाणीव देणारी मी आहे अशी जाणीव, ते त्या जाणीवेला जर मी भजन केलं, त्याचं पूजन केलं, अस्तित्वाचं आहे असे जाणते, जाणवते आणि मी जाणीवेचा जाणताय, जाणवती जाणीवेचा जाणताय, मी जाणवते केवळ जाणीव आहे. मग मी ज्ञान म्हणून, ज्ञान नाही, केवळ ज्ञान, मी पण नाही, केवळ ज्ञान आहे. त्याचं जर तिथे भजन घडलं, कधी त्याला मिठी पडली, कशाला? आहे अशा ज्ञानाला. आपण पण नाही तिथे, मी तू पण नाही, नंतर आपण पण नाही. तर ज्ञान, आत्मज्ञान ज्याला म्हणतात, त्या ज्ञानाला त्याची मिठी मारली, म्हणजे स्वतःला मिठी पडली, स्वरूपाने स्वरूप मोकळे गेले, त्यालाच हे उलगडा होतो. नाहीतर बाकी सगळे गटांगळ्या खात राहतात, ते गटांगळ्याच खाणार. गुरुकृपा कशाला म्हणतात? गुरुचं वचन पाळेल तर गुरुकृपा, नाहीतर सगळी काय गुरुकृपा नाही होत. म्हणून रणजित महाराज सांगायचे, म्हणजे पाय रगडलेत ना तरी काय होणार नाही, पाय धुतलेत काय, पाय रगडले तरी हे ज्ञान तुम्हाला होणार नाही. आंघोळ घालून त्यातलं आणखी काय केलं, किती हे केलं तरी तुम्हाला ज्ञान होणार नाही. त्याचा उपयोग काय नाही.
हे इतकं सांगितल्यानंतर पण मग आम्ही जर पाय धुवायला लागलो आणि आंघोळ घालायला लागलो आणि अत्तर लावायला लागलो तर त्याच्याने पण होणार नाही. शहाणपण देगा देवा, शहाणपणा आला पाहिजे. शहाणपणा आला तरच आपण शिकणार. थोडं तरी विचार करायला पाहिजे. विचार करेल तो माणूस, नाही विचार करेल तो पशु. त्याचं आपण माणसाने विचार पशु विचार करू शकत नाही. त्याला ते बुद्धी नाही, बुद्धी इंद्रियच नाही त्याच्याकडे. म्हणून आपल्याला ती बुद्धी इंद्रिय दिली आहे, ती मिळाली आहे, चुकून सापडली आहे, त्याचा उपयोग करून घ्यायचा. नाही तर प्राण एक दिवशी जाणारच आहे. किती लाडूगिडी केली तरी प्राण राहणार नाही. किती मोठेपणा केला जगात तरी तो सगळा खोटा आहे. मोठेपणाच खोटा आहे. निसर्ग महाराजांनी म्हणून तर सांगितलं ते मगाचा विषय, काय करू नका, काय काय उपयोग नाही त्याचा. मला मोठेपणासाठी आणि हा देहबुद्धी देह मी याच्यावर गब्बर व्हायला मागतो. हे मी असा, हा मी असा, याच्यावर गब्बर व्हायला मागतो. होणार नाही. राजा विराज जयाचे निनामे महादोष जाती, जयाचे निनामे गती पाविदेती, जयाचे निनामे घडे पुण्य ठेवा, प्रभाते मनी रामचिंतित जावा, नवे ते कदा ग्रंथीचे अर्थ काही, मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही, महाघोर संसार शत्रु येणावा, प्रभाते मनी रामचिंतित जावा,